नमस्कार, आरपी किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर मी आज या भिजलेल्या चण्याची रेसिपी बनवणार आहे. यासाठी इथं कुकर घेतलेला आहे. त्याच्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकले. आता ह्याच्यामध्ये 1 वाटीभर भिजलेले हरभरे टाकायचे. आता चवीनुसार मीठ टाकायचे. तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. ऑलवर क्लिक करा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल. हाईप या ऑप्शनवर क्लिक करून जे काही पॉईंट्स असतील ते द्यायला मात्र विसरू नका. तुमचे एक लाईक, एक सबस्क्राईब आणि या हाईपचे पॉईंट माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. आणि छानशी कमेंट करा. चला रेसिपीकडे वळूया. तर ही रेसिपी उन्हाळ्यात एकदम छान चवदार लागते. चवीनुसार मीठ टाकलेलं आहे याच्यामध्ये आणि एकही चमचा तेल न वापरता इथं मी रेसिपी बनवणार आहे. आता मध्यम गॅसवर 2 शिट्ट्या करून घ्यायच्या. आता इथं कोथिंबीर घेतलेली आहे. एक मध्यम आकाराचा कांदा घेतला, एकदम बारीक कट करून घ्यायचा. आता याचं वरचं साल काढून एकदम बारीक कट करून घ्यायचा कांदा. तर एकदम चवदार अशी रेसिपी आहे. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. आणि कोथिंबीर पण बारीक कट करून घ्यायची. तुमच्याकडे जर कांद्याची पात असेल तर तुम्ही घेऊ शकता थोडीशी. आता मी सुरुवातीला एक कोथिंबीर धुवून घेतलेली आहे. आता इथं बारीक शेव घेतलेली आहे थोडीशी. आता इथं हिरवी मिरची, पुदिना आणि कोथिंबीरीचं पाणीपुरीचं पाणी बनवलेलं आहे ते घेतलेलं आहे. इथं चिंचचं घेतलेलं आहे, गोड आणि आंबट पाणी. आता इथं बघू शकता एकदम छान असं ही हरभरे शिजलेले आहेत. आता एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे. आता ही प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत हरभरे बघू शकता. एकदम छान असे शिजलेले पण आहेत. आता ह्याच्यावर साहित्य टाकून घ्यायचे. कट केलेला बारीक कांदा टाकायचा ह्याच्यावर आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची. आता चवीनुसार मीठ टाकायचे चिमूटभर. बेडगी मिरची पावडर टाकायची अर्ध्यापेक्षा. बेडगी मिरची पावडर चिमूटभर टाकून घ्यायचे. लाल तिखट. आता इथं चिंचेचं आणि गुळाचं जे पाणी बनवलेलं होतं ते ह्याच्यावर टाकून घ्यायचे. आता हे पुदिन्याचं पाणी पण याच्यावर टाकून घ्यायचे. आता बारीक शेव आहे ती ह्याच्यावर टाकून घ्यायची. तर एकदम छान असा चना चाट तयार झालेला आहे बघू शकता. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.